आपल्या वस्तीला शहरातील कचऱ्याचा त्रास होत आहे म्हणून गेले 35 दिवस उपोषण करणाऱ्या कोत्रेवाडी ग्रामस्थांच्या आंदोलनाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आता जनतेतून संतापाची लाट उसळत आहे। लांजा शहरात केव्हाही तीव्र आंदोलन होऊ शकते अशी परिस्थिती आहे। मुंबई गोवा महामार्ग शहरातूनच जात असल्याने आंदोलनकर्ते आणि तालुक्यातील समस्त ग्रामस्थ प्रशासनाविरोधात केव्हाही रास्ता रोको करू शकतात। आमदार भास्कर जाधव यांनी भेट देऊन प्रशासनाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या। तसेच माजी खासदार विनायक राऊत यांनीही प्रशासन दखल घेत नसेल तर हे अत्यंत गंभीर आहे, मोठे आंदोलन उभारू असा इशारा दिलाय। शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख दत्ता कदम हे लांजाचेच आहेत। त्यांचेही आंदोलकांना मार्गदर्शन आता लाभत आहे। त्यामुळे या आंदोलनाला आता राजकीय स्वरूप प्राप्त झाल्याचं दिसून येत आहे। या लोकांना काय 365 दिवस बसवायचं आहे का उपोषणाला? पूर्ण गणपती गेला, नवरात्रोत्सव आलं, बरोबर ना? त्यामुळे प्रशासनाने ठरवलं काय, उपोषणकर्त्यांना बिलकुल फिकस घालायची का असं ठरवलं नाही का प्रशासनाने? मॅडम, हे लोकशाही मार्गाने आंदोलन करतात न्याय मागणीसाठी। इथून रस्त्यावर जाऊन सुद्धा ते उतरून हातात दगड घेऊ शकत होते, पण तसं न करता प्रामाणिकपणे ते न्याय मागणी। आजचा किती दिवस? 34वा दिवस। प्रशासनाने ज्या गांभीर्याने घेतलं पाहिजे अजिबात घेतलेलं नाही आहे। विषय तर तुम्हाला माहितीच आहे ना, काय भूमिका काय प्रशासनाची? डम्पिंग ग्राउंडची जागा घेतली, तिथे आपल्या विहिरी आहेत, शासकीय विहिरी आहेत, खाजगी विहिरी आहेत, आणि पुन्हा वाहल जो येतो तो पूर्ण लांजा शहरातून जातो, तो नदीला मिळतो, आणि एकदम वस्तीला लागून 150 मीटर अंतरावर आहे जागा। ती जागा पूर्वी जिल्हा कमिटीने ज्यावेळी पाणी गेली त्याच्यातून त्यांनी जो रिपोर्ट दिला ती 2016च्या निकषात बसत नाही आणि ती अयोग्य ठरवली। तसं जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार स्वतः बाबर साहेब, जिल्हा प्रशासन अधिकारी सहआयुक्त, यांनी पत्र दिलं नगरपंचायतीला, मुख्याधिकाऱ्यांना, की बाबा ह्या जागा पूर्ण अयोग्य आहेत। तसं तेच पत्र आम्हाला ग्रामस्थांना नगरपंचायत दिलं की ह्या शेपटभूमीच्या जागा पूर्ण रद्द आहेत म्हणून, ते आपल्याकडे पत्र आहे। आणि त्यानंतर आम्ही त्या तक्रारी केल्या होत्या 2000। तिथले स्थानिक नगरसेवक सुद्धा त्यांचं म्हणणं आपण घेतलेलं आहे, त्यांनी ती बाजू मांडली। हां, मग त्यानंतर आता त्यांनी जागा घेतली आणि सर त्या जागेची पूर्ण मोजणी पण झाली नाही। 4 गट आहेत, 4 गटापैकी 1 गट मोजला, 3 गट मोजणी व्हायची आहे, म्हणजे हद्दी पुन्हा तिथं त्यांनी निश्चित केल्या नाही। आणि असं असताना 2024ची जी लोकसभेची आपली ही आचारसंहिता झाली त्याच्यामध्ये त्या हर्षदा राणे मुख्याधिकारी होत्या, त्यावेळी त्यांनी ते खरेदी खत केलं। आम्ही आता हे 5वं वर्ष आहे, न्याय मागतोय त्यांच्याकडे, उपोषण करतोय आणि चालू आहे, तरी पण त्याची दखल घेत नाही। पूर्ण हा प्रस्ताव रद्द असताना सुद्धा नगरपंचायत हा प्रस्ताव का घेतला परत, त्याचं उत्तर त्यांच्याकडे नाही आहे। तर त्यांनी ते उत्तर द्यायला पाहिजे। आणि आमचं एवढं म्हणणं आहे की जर तुम्ही नियम बाह्य, आम्ही म्हणतोय बरोबर आहे, ते जागा जर तुम्ही शासनाची घेतला असाल, परंतु तिथे तो डम्पिंग ग्राउंड होता का म्हणे एवढं एक आम्हाला तुम्ही लिहून द्या। बाकी काय शासनाने त्याच्यावर जागा खाजगीच ना? नाही, खरेदी खत केलं, खरेदी केलं खाजगी व्यक्तीकडून। अयोग्य जागा असताना त्यांनी खरेदी खत केलं। जिल्हाधिकारी फोन देवेंद्र सेवेच आहेत ना सर? मी येस चाललं आहे। मी आलो होता सिंधुदुर्गमधून लांजाला, आता इथून पुन्हा सर्व संगमेश्वरला जाऊन मग मुंबईला जाणार। विषय तुम्हाला माहिती आहे साहेब, हा लांजाचा कोत्रेवाडी आणि हां काय म्हणून हां त्याच्यामध्ये माझं एक पत्र घेऊन त्यावेळेला पण आलो होतो मी, पण त्यावेळेला आम्ही दाखवून दिलं होतं की ही जी ॲग्रीमेंट झाली, खरं म्हणजे ऑब्जेक्शनल पॉईंट महत्त्वाचा आहे की आचारसंहिता चालू असताना मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजे आपण आपली परवानगी न घेता शिवून इथे घाई गडबडीने ही ॲग्रीमेंट केलेली आहे, जी बेकायदेशीर आहे। आणि हा माझा आक्षेप मी पहिल्या पत्रातच नोंदवलेला आहे। त्यावेळेला आचारसंहितेच्या कोणत्याही कालावधीमध्ये अशा पद्धतीच्या महत्त्वाची ॲग्रीमेंट करणं आणि पैसे रिलीज करणं लाभधारकाला, हां हां हां
मी तुम्ही बोलताय ते मी ऐकवतो स्पीकर फोन ठेवून. नो प्रॉब्लेम सर. मी ऑलरेडी जे तुम्हाला सांगितलं मी तेच भास्कर जाधव साहेबांना सुद्धा सांगितलं. हो आणि हे एक्झॅक्टली सर आपण पेपर हे सगळे आज दिलेले आहे. येस येस येस. आणि नियमबाह्य झालेला हा जो करार आहे ना तो केवळ आणि केवळ त्यांच्या स्वतः ते लाभार्थी झाले त्यावेळेचे तत्कालीन CEO, काही पॉलिटिशियन्स आणि तो जागा मालक. आणि ओरिजिनली जी जमीन कॉस्ट होती, लँड कॉस्ट होती, त्याच्या दुप्पट तिप्पट रक्कम तिथे घातली गेली आहे साहेब. तुम्ही व्यवस्थित माहिती घेतलं तर कळेल तुम्हाला. आणि सर ते निर्णय जे आहे सर ते मला वाटते नगर परिषद लेवल, नगर पंचायत लेवल. हा नगरपंचायत लेवलला. येस. आता हो मुद्दा जे आहे की यांना कॅन्सल पाहिजे ते हो. नाही पाहिजे हे जे विषय आहे हो 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 या संदर्भात सर मी त्यांना उचित निर्णय दिला हो आणि पत्र सुद्धा दिलं सर. मी आता परत त्या तुषारला बोलतो काय झालेलं हो आहे आजच्या. हो 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 आणि त्यांना काही केलं असेल किंवा केलं नसेल सर त्यांना उद्या पाठवून ते सोडवू. आणि दुसरं दुर्दैव असं आहे की एवढे आजचा 34वा दिवस त्यांचा आहे आंदोलनाचा. सर मला सुद्धा सर हे मागच्या 4-5 दिवसापासूनच अच्छा माहिती अच्छा अच्छा. आणि ज्या दिवशी मला अशोक जाधव यांनी हां 3 वेळ कॉल केला सर. हा, म्हणजे त्यांचे नंबर माझ्याकडे नाही आहे पण मी हो. कोणाचेही फोनाला मी उचलतो नॉर्मली. बरोबर बरोबर. त्यांचे 3 वेळ आला आणि मी त्यांना 3 वेळ सांगितलं की मी तुषारला बोललेलं आहे. आणि बिकॉज सर हे काय महसूलच्या किंवा असं नाही, बिकॉज ते प्युअरली मुख्याधिकारी आणि त्या नगरपंचायतचा विषय आहे सर. तुषार बाबर बद्दल मी याच्यावर सुद्धा मी 2-3दा बोललो. आमचे रवी डोळस यांनी फोन लावून दिला होता. पण त्या माणसाचा अनुभव आम्हाला खूपच घाणेरडा आहे. मी याला सांगतो, मी त्याला सांगतो, मी त्याला सांगतो. याच्यात तुषार बाबरची पूर्ण इन्क्वायरी होऊन हा प्रकरण निकाली काढणं आवश्यक आहे माझ्या मते. कळलं का? पण कोणत्या परिस्थितीमध्ये लोक एवढे आक्रंदन करतात, ऊन पाऊस वारं वादळ कशाची पर्वा न करता एक पोट तिडकीने ज्या विषयाची मांडणी करून शासनाकडे दाद मागतायत त्याची दखल न घेणं हे योग्य नाही ना. 34 दिवस झाले ना गणपती उत्सव. त्याच्यामध्ये गणेश चतुर्थीचे पूर्ण दिवस. यस 24 आवर्समध्ये याच्यावर कोणत्या परिस्थितीत तुम्ही निकाल काढा साहेब. हां ओके ओके ठीक ठीक ठीक. रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा कोण म्हणतो रद्द होणार नाही? कोण म्हणतो रद्द होणार नाही? आमच्या मागणी मान्य करा. आमची मागणी मान्य करा. रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा. हो धन्यवाद सर. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.